नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बनवणार आहोत हेल्दी रवा उपमा सकाळच्या ब्रेकफास्टसाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी. तर चला हा रवा उपमा कसा करायचा आहे बघूया. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला हा रवा उपमा कसा करायचा आहे बघूया. आज मी नाश्त्यासाठी बनवणार आहे रव्याचा उपमा. मी इथे रवा घेतला आहे 1 वाटी आणि इथे कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. यामध्ये आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचं आहे. मी याला छान भाजून घेते मीडियम टू हाय गॅसवर. इथे मी रवा छान खरपूस खमंग भाजून घेतलेला आहे. आता याला काढून घ्यायचं आहे. मी गॅस बंद करून देते. इथे आपण भाजलेला रवा काढून घेतलेला आहे आणि याच कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलं आहे. तेल आपलं गरम झालं आहे. आता आपल्याला फोडणी द्यायची आहे. तर यामध्ये मी अगोदर मोहरी घालत आहे. आपली मोहरी तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला मिरची ते घालून घ्यायचे आहे. कढीपत्ता, इथे मिरची झालेली आहे आपली. तर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे. आणि हे छान परतून घ्यायचं आपल्याला. कांदे छान होऊ द्यायचे आहे. इथे आपला कांदा पण आता थोडा झालेला आहे. याला एकदम तांबूस करायचं नाही आहे. बस थोडंसं याचा कच्चेपणा जातपर्यंत याला होऊ द्यायचं आहे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला भिजवलेले वाटाणे किंवा तुम्ही ताजे वाटाणे ते घालू शकता. पण आपल्याकडे ताजे वाटाणे आता सध्या उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे मी हे भिजवलेले वाटाणे घातले आहे. आणि हे एकदा परतून याला झाकण ठेवून छान शिजवून घ्यायचे आहे आपल्याला. मी हे वाटाणे छान शिजवून घेते. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण वाटाणे शिजवून घेतले आहे. बघू शकता आपले वाटाणे शिजलेले आहे. आता यामध्ये आपल्याला टमाटर घालून घ्यायचे आहे. आणि इथे टमाटर छान होऊ द्यायचे आहे आपल्याला. 2-3 मिनटं छान मऊ होऊ द्यायचे आहे. मी हे छान मऊ करून घेते. यावर परत एकदा झाकण ठेवून देते. इथे आपण थोडा वेळ टमाटर पण शिजवून घेतले आहे. आता बघूया. इथे आपले टमाटरसुद्धा छान सॉफ्ट झालेले आहे. आता यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. मी ते चवीपुरतं मीठ घातलेलं आहे. हे 1 मिनटं परतून घ्यायचं आहे. आता इथे यामध्ये आपल्याला रवा घालायचा आहे. इथे मी भाजलेला रवा घालत आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला. यामध्ये मिक्स करत असताना गॅस थोडा मोठाच करायचा आहे, फक्त मिक्स करेपर्यंत. आणि मी गरम पाणी केलं होतं, ते गरम पाणी घालायचं यामध्ये आपल्याला. जसं आपण इथे यामध्ये वाटाणे घातले तसंच तुम्ही ऑप्शनमध्ये इथे बारीक गाजरचे तुकडे किंवा स्वीटकॉर्न किंवा बीन्स हे घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि हे सपोज काही नसेल तर तुम्ही यामध्ये शेंगदाणेसुद्धा घालू शकता. आपण हे छान परतून घेतलं आहे. यामध्ये आपण गरम पाणी घालायचं आहे.
आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस मोठाच ठेवायचा आहे थोडा वेळ. हे पूर्ण पाणी कमी होऊन जाते, पूर्ण आटून जाते. हे हा रवा पाणी खूप शोषतो, त्यामुळे तुम्हाला जर उपमा असा खूप मऊ आवडत असेल तर तुम्ही यामध्ये पाणी जास्त घाला, आणि जर थोडासा मोकळा आवडत असेल तर पाणी कमी घाला. आता इथे मी छान मिक्स करून घेतले आहे. आता गॅस कमी करून द्यायचा आहे आणि हे झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे. मी इथे झाकण ठेवून उपमा छान थोडा वेळ शिजवून घेते. इथे 2-3 मिनटंच आपण हे शिजवून घेतलं आहे, वाफवून घेतलं आहे. इथे बघू शकता आपला उपमा छान असा मोकळा मोकळा झालेला आहे. आता गॅस बंद करून द्यायचं आणि मी छान प्लेटिंग करून घेते. अशा तऱ्हेने तयार झालेला आपला हेल्दी ब्रेकफास्ट. छान मोकळा सुटसुटीत असा आपला उपमा तयार झालेला आहे. तुम्ही हा मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्याला बनवू शकता.